लठधारी आमदार माननीय प्रवीण भाऊ तायडे अचलपूर मतदारसंघाचे त्यांचा 1 मे हा वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस आपण इथं बावनकुळे साहेब, नवनीतजी राणा यांनी तर साजरा केलाच, पण कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह असतोय, हा उत्साह कशा प्रकारे ते प्रकट करतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे एक महिलांचा, विधवा महिलांचा किंवा आश्रम आहे अचलपूरला. तिथे कोणता कार्यक्रम घेतला, कोणी घेतला हे सविस्तर सांगतील. प्रथम त्यांचं नाव विचारू. नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव उज्ज्वल हगवणे. प्रवीणभाऊ तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त मला समजलं की तुम्ही वृद्धाश्रमाचा कुठेतरी कार्यक्रम केला. त्यांचा मेन उद्देश काय होता? प्रवीण दादांना जे आवडते ते आम्हाला माहित आहे. आम्ही पहिल्यापासून प्रवीण भाऊ दादांसोबत आहे. त्यांना गोरगरीब लोकांची सेवा करणं हे ते ह्या गोष्टीला सगळ्यात जास्त ते प्राधान्य देतात आणि तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही बॅनरबाजी, फटाकेबाजी हे न करता जे गोरगरीब लोक आहेत त्यांना एक टाइमचं जेवण पण भेटत नाही, त्यांना आम्ही आज थोडं जे आमच्याच्यानं होते ते द्यायचा प्रयत्न केला आणि भविष्यात याच्यापेक्षा मोठा संकल्प आमचा आहे, ते पण आम्ही करून दाखवू. त्या वृद्धाश्रमात असं काय विशेष काय दिलं तुम्ही? तिथं गोरगरीब लोक राहते, ज्यांना कोणी वागवत नाही, काही नाही, त्यांना 2 टाइमचं अनाज पण भेटत नाही. एक आमचं छोटं कार्य म्हणून चला बुवा, याच्यापेक्षा अशा जेवढे काही आहे पूर्ण तालुक्यात पुढच्या वाढदिवसाला, पुढच्या अजून प्रवीण भाऊचे जे जे असन तेव्हा आम्ही असं न करता फक्त अनाज वाटप, अजून काही त्यांना आर्थिक मदत, ह्या सगळ्या गोष्टी करत राहू. तुम्ही हे जे कार्यक्रम करता हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. तुमचं म्हणणं झालं की बा ते बॅनरबाजी आम्ही हे वगैरे केले नाही, म्हणजे मग ज्यांनी बॅनर लावले त्यांची ती चुकीची आहे का? नाही, चांगले आहे, एकदम चांगले आहे. पोचत नाही, आम्ही पोचासाठी कार्यच करत नाही. आम्ही प्रवीण भाऊंना माहीत झालं पाहिजे हे ते त्या गोष्टीच आम्ही पडद्यामागे. तुमचा म्हणजे बॅनर जे लावतात त्यांच्या आक्षेपाने असंच एक बॅनर अमरावतीमध्ये म्हटलं हिरोईन चौकात लठधारी आमदार म्हणून रविभाऊ अतुलभाऊ घोडेंनी लावलं. मग त्यांची मुलाखत आपल्याला घ्यायला लागेल का? बॅनरबाजी करताना हे तुम्ही चुकीचं केलं का बरोबर केलं आपण त्यांना विचारू. नमस्कार दादा. नमस्कार. हो, यांचं म्हणणं असं की वृद्धाश्रमात आम्ही ते वृद्धांना वाटप केलं, आम्ही बॅनरबाजी केली नाही. पण तुम्ही बॅनरबाजी करताना तुम्ही एवढा अतिरेक करून टाकला की प्रवीण भाऊ तायडे यांना डायरेक्ट लठधारी आमदार म्हणूनच घोषित करून टाकलं. म्हणजे एवढे प्रवीण भाऊ भांडखोर आहेत काय? नाही, मुळात लठधारी आमदार म्हणजे प्रवीण भाऊचा लठ हा काही सर्वसामान्य माणसावर चालण्यासाठी नाही आहे. तो राजकीय घराणेशाही आहे, दडपशाही आहे, अन्याय आहे. त्याच्या विरुद्ध लठधारी आमदार म्हणून या अमरावती जिल्ह्यात प्रवीण भाऊ तायडे काम करणार आहेत आणि तोही संदेश राजकीय वर्तुळात किंवा बाकी विषयात जाणं आवश्यक आहे, म्हणून तो संदेश पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. हा मतदार एवढा सुज्ञ नाही ना. आता आम्ही खेळातले लोक लठधारी म्हटलं की भांडखोर होते. तो उद्देश लोकांनी तसा जर घेतात, तुम्ही त्यांना काय समजून सांगसा? नाही, असं आज परिस्थिती ही आहे की गावागावातील शेवटच्या कानाकोपऱ्यात एखादी गोष्ट वरच्याला जेवढं माहित नाही तेवढं गावातल्या प्रत्येक माणसाला बारीक चिरीक गोष्टीचा अभ्यास असते. मी कसा आहो, मी काय आहे, किती काही मी शो करत बसलो पण मी नेमका काय आहो हे गावच्या शेवटच्या लोकांना माहित राहते. म्हणून आमदार प्रवीण तायडे हा नेमका कसा माणूस आहे हा आमच्यासारख्या न कधी चांगलं सांगो वाईट सांगो, पण तू नेमका तो माणूस कसा आहे हे गावागावातल्या लोकांना माहिती आहे. म्हणजे लठधारी आमदार याच्या मागचा उद्देश म्हणजे लठधारी कोणाच्या विरोधात? लठधारी आमदार हा विषय जे घराणेशाहीचं राजकारण जिल्ह्यात करतात आणि कार्यकर्त्यांना विटीस धरणे, कुठंतरी दडपशाहीचं राजकारण करणे, ही सर्व राजकीय दडपशाही हाणून टाकण्यासाठी आणि अन्यायचं राजकारण करण्याची जी भूमिका घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात काही मंडळी काम करू इच्छितात, त्यांच्या विरुद्ध ही लट वेळ प्रसंगी त्यांच्यावरच चालू शकते. हा आमचा या मागचा देण्याचा त्यांना संदेश होता. राजकारणी लोक एवढे हुशार आहेत, त्यांना त्या बॅनरबाजीमधून लोकांना काय सुचवायचं असते हे बरोबर सुचवतात, पण अशा प्रश्नांना ते बगल देतात. आज लठधारी आमदार म्हटल्यानंतर त्यांच्या बोलण्यात आपण पाहिलं की कुठंतरी त्यांना असं वाटतं की सर्वसामान्य लोकांवर अन्याय होतो. हे आमदार अचलपूरचे आहेत आणि अचलपुरात काय परिस्थिती त्यावरच त्यांनी हे बॅनर तर टाकलं नसेल अशी जनसामान्य लोकांमध्ये शंका यायला लागली आणि बहुतेक त्यांचा उद्देशही तो असू शकते असं म्हणण्यास काही हरकत नाही. गंडाका फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पडेल सागरे.